हॅलो फ्रेंड्स, रॉयलशी सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 3 मार्च 2026 मंगळवार वर्षाचे पहिले चंद्रग्रहण, त्याची सूतक वेळ काय आहे, तसेच ग्रहण वेळ काय आहे, राशीनुसार भविष्यवाणी काय आहे व कोणते सटीक उपाय करायचे आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयलशी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 3 मार्च 2026 मंगळवार फाल्गुन पौर्णिमा ह्या दिवशी चंद्रग्रहण आहे, जे भारतामध्ये दिसणार असून भारतातील सूतक वेळ काय आहे ते बघूया. मंगळवार 3 मार्च रोजी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आहे. भारतामध्ये दिसणार असून त्याचा सूतक काळ प्रभावी आहे, त्यामुळे काही राशींना विशेष सावधानी ठेवायची आहे. ही आंशिक खंडग्रास चंद्रग्रहण आहे, जे भारतामध्ये दिसणार आहे. यावेळी चंद्र सिंह राशीमध्ये राहणार असून त्याची सावली आधीपासूनच केतू ग्रहावरती राहणार आहे. या दोघांची युती, चंद्र व ग्रहणाचा प्रभाव, त्यामुळे काही राशींवरती नकारात्मक असर दिसणार आहे. त्यामुळे ह्या वेळेमध्ये सर्व कार्यामध्ये सावधानी ठेवणे आवश्यक आहे. कोणत्यासुद्धा यात्रेला जाऊ नये. सन 2026मध्ये 2 चंद्रग्रहण आहेत, पण त्यामधील एकच चंद्रग्रहण आपल्याला दिसणार आहे. पहिले चंद्रग्रहण फाल्गुन मास पौर्णिमा ह्या दिवशी आहे व दुसरे चंद्रग्रहण श्रावण पौर्णिमा ह्या दिवशी आहे. 3 मार्च दुपारी 3:20 चंद्रग्रहण सुरू होत असून संध्याकाळी 6:48 समाप्त होत आहे. ग्रहणाचे सूतक हे मंगळवारी संध्याकाळी 6:20 सुरू होणार आहे. ग्रहण पूर्वा फाल्गुनी नक्षत्र व सिंह राशीमध्ये तसेच भारतामध्ये दिसणार आहे. चंद्रग्रहण असल्यामुळे 2 मार्च या दिवशी होळी दहन करणे शुभ आहे, किंवा 3 मार्च रोजी चंद्रग्रहण संपल्यावर होळी दहन करू शकता. भारतामध्ये चंद्रग्रहण अवधी फक्त 25 मिनिटे आहे. भारतामध्ये चंद्रग्रहण काही काळ दिसणार आहे, म्हणजे जेव्हा चंद्रदर्शन होईल, चंद्रोदय होईल तेव्हा ग्रहण लागलेले असेल. भारतामध्ये चंद्रग्रहण 25 मिनिटे दिसणार आहे. भारतात चंद्रग्रहण 3:20 सुरू होणार असून संध्याकाळी 6:20 संपत आहे. दिल्लीमध्ये संध्याकाळी 6:22 दिसणार असून भारतामध्ये बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे. म्हणून भारतामध्ये 25 मिनिटे चंद्रग्रहण दिसणार आहे. उत्तर भारतामध्ये चंद्रग्रहण 59 मिनिटे दिसणार आहे. चंद्रग्रहण सूतक काळ काय आहे ते आता बघूया. भारतामध्ये सूतक काळ सकाळी 6:20 प्रारंभ होत आहे. चंद्रग्रहणची परिस्थिती कोणत्या वेळी कशी असणार आहे? उपछाया प्रवेश दुपारी 2:13. ग्रहण प्रारंभ म्हणजे स्पर्श दुपारी 3:20. पूर्णता प्रारंभ संध्याकाळी 4:34 ग्रहण लागणारे. मध्य संध्याकाळी 5:05. पूर्णता म्हणजे समाप्त संध्याकाळी 5:33. ग्रहण समाप्त मोक्ष संध्याकाळी 6:48. उपछाया अंत संध्याकाळी 7:55. ग्रहणची अवधी किती आहे तर 3 तास 28 मिनिटे. पूर्णताची अवधी 59 मिनिटे. ग्रहणाचा राशींवरती कोणता प्रभाव पडणार आहे ते आता बघूया. चंद्रग्रहण पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सिंह राशीमध्ये होत आहे. काही राशींना ग्रहणाचा अशुभ किंवा कष्टदायक काळ सहन करावा लागणार आहे. त्यामध्ये काही राशींना अशुभ फळंसुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे त्या वेळेमध्ये मंत्रजाप करणे चांगले आहे. आता आपण पाहूया ग्रहण काळामध्ये कोणत्या राशींना कोणता त्रास होऊ शकतो किंवा कोणता लाभ होऊ शकतो. मेष राशी, पैसा खर्च होऊन परिश्रम व्यर्थ जाऊ शकतात. वृषभ राशी, कार्यसिद्ध होऊन धनलाभ होऊ शकतो. मिथुन राशी, प्रगती, उत्साह, पुरुषार्थ, वृद्धी. कर्क राशी, धन हानी, अपव्ययपासून कष्ट. सिंह राशी, शरीराला कष्ट, जखम, भय, धनहानी. कन्या राशी, धनहानी, कष्ट. त्याच्यानंतर वृश्चिक राशी, रोग, कष्ट, चिंता, भय, संघर्ष. तुळा राशी, धन व सुखलाभ. धनु राशी, संतांच्या बाबतीमध्ये चिंता.
मकर राशी शत्रू व दुर्घटना भय, पैसा अधिक खर्च होऊ शकतो. कुंभ राशी जीवनसाथीला कष्ट. मीन राशी रोग, गुप्त चिंता, कार्यामध्ये विलंब. नैसर्गिक आपदासुद्धा ह्या काळामध्ये होऊ शकतात. चंद्रग्रहणामध्ये नैसर्गिक आपदा होऊन प्रकोप होऊ शकतो. त्यामध्ये भूकंप, पूर, सुनामी, विमान दुर्घटना होण्याची आशंका होऊ शकते. जीवितहानी कमी होऊ शकते. फिल्म किंवा राजनीतीमध्ये दुःखद समाचार येऊ शकतात. व्यापारामध्ये वृद्धी होऊ शकते. वायुमान दुर्घटना होण्याची संभावना असते. पूर्ण जगामध्ये राजनैतिक अस्थिरता होऊ शकते. राजनीतिक आरोप प्रत्यारोप होऊ शकतात. सत्ता संघटनांमध्ये बदल होऊ शकतो. संपूर्ण जगामध्ये सीमारेषेवरती तणाव होऊ शकतो. आंदोलन, हिंसा, धरणं, प्रदर्शन, बँक घोटाळा होऊ शकतो. आता आपण चंद्रग्रहणमध्ये काही उपाय करायचे आहेत. ते कोणते उपाय आहेत ते बघूया. चंद्रदोषपासून मुक्ती मिळण्यासाठी रोज पांढऱ्या किंवा काळ्या कुत्र्याला रोटी खायला द्या. असे केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळेल. त्याचबरोबर तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरून कोणत्यासुद्धा वृक्षाला जल अर्पित करावे. त्यामुळे सुद्धा चंद्रदोषापासून मुक्ती मिळेल. आपल्या राशीमध्ये चंद्रग्रह जर दूषित असेल तर कोणता उपाय करायचा? सोमवार या दिवशी उपवास करून शिवलिंगावरती जल अर्पित करा. ओम चंद्राय नमः ह्या मंत्राचा जाप करा. दूध, पांढरे वस्त्र व तांदूळ दान करा. आपल्या आईचा सन्मान करून तिचा आशीर्वाद घ्या. शुद्ध पांढरा मोती परिधान करा. पण त्याच्या अगोदर त्याच्यासाठी ज्योतिषी सल्ला घ्या. गर्भवती महिलांनी काय करू नये? चंद्रग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर पडू नये. त्याचबरोबर टोकदार वस्तू हाताळू नये. ग्रहण काळामध्ये छोटी कोणती सुद्धा लोखंडाची वस्तू जवळ ठेवल्याने नकारात्मक शक्तीचा प्रभाव होणार नाही. चंद्रग्रहण काळामध्ये स्वयंपाक करणे किंवा काही खाणे टाळावे. ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर 2-3 तास अगोदर जेवण करावे. चंद्रग्रहण काळामध्ये कोणता प्रभावी मंत्र म्हणावा? मंत्र अशा प्रकारे आहे. ओम श्राम श्रीम श्रौम सह चंद्रमसे नमः. ओम ऐं क्लीं सोमाय नमः. ओम श्रीं श्रीं चंद्रमसे नमः. ओम अमृतंग अग्नाये विद्महे कलारूपाय धीमहि तन्नो सोमः प्रचोदयात. हे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ही संपूर्ण माहिती आपल्याला रॉयल शेफ सुजाता ह्या वेबसाईटवरती टेक्स्टमध्ये वाचायला मिळू शकेल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.